ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा दयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे प्रस्तुस्थळी प्राप्त प्रसंगी सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह अतिशय परम पावन पवित्र असणारा हा पर्वत, या पर्वतावर गोरक्षनाथ महाराज यांचं अधिष्ठान मंदिर, मंदिराचा झालेला जीर्णोद्धार आणि आजच्या दिवशी भव्य दिव्य स्वरूपामध्ये कलशावरोहण सोहळा, त्याकरिता कळसाचं स्मरण करू. सगळे जण कळसाचं हात जोडून दर्शन घ्या. झळ झळीत सोन सळा, झळ झळीत सोन सळा, झळ झळीत सोन सळा, झळ झळीत सोन सळा. कळस दिसतो सोनेवाळा, 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 कळस दिसतो सोनेवाळा. झळझळीत सोने गळा, कळस दिसतो सोनेवाळा, कळस दिसतो सोनेवाळा, कळस दिसतो सोनेवाळा. झळझळीत सोने गळा, कळस दिसतो सोनेवाळा, कळस दिसतो सोनेवाळा, कळस दिसतो सोनेवाळा. आपण सगळे उपस्थित असणारी महिला पुरुष लहान थोर सर्वांनी मिळून कळसाचं दर्शन केलेलं आहे. अर्थात सर्वांना कळसाचं दर्शन झालं म्हणजे देवतेचं दर्शन होतं. आणि आज नवीन कळशरोहण सोहळा झाल्यामुळे आपण सगळ्यांनी पहिलं कळसाचं दर्शन घेतलं म्हणजे आपल्या हातानेच कळस बसला. म्हणजे कळस बसण्याकरता तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात. सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी, गोरक्षनाथ महाराजांच्या गडाचं अतिशय सुंदरसं कार्य चालू आहे. आणि या गोरक्षनाथाचं भव्य दिव्य स्वरूपामध्ये कार्य होण्याकरता, त्यांना गोरक्षांना बोध करण्याकरता मच्छिंद्रनाथाची नक्कीच गरज आहे. आणि म्हणून मच्छिंद्राशिवाय गोरक्षनाथ नाही, म्हणून मच्छिंद्रनाथ चिंचोलीला फार महत्व आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला धली सहज सिद्धी, तिची प्रेम मुद्रा गोरक्षा दिधली, पूर्ण कृपा केली गणिनाथा, गहनी प्रसादे ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार चोजविले, ज्ञानदेवा सार
पोहोचले. ज्ञानेश्वर माऊलीकडे आलेली ही परंपरा, आणि म्हणून आज आपण सगळेजण या गडावर भगवंताचं कीर्तन करताना दिसतो. हरिमुखे म्हणा कुठपर्यंत जाऊन पोहोचवलं? आम जनतेपर्यंत, अडाणी माणसापर्यंत. श्री ज्ञानेश्वर माऊलीने एक बीज असणार तत्वज्ञान, उमा महादेवापासून आलेलं तत्वज्ञान आपल्यापर्यंत नेऊन पोहोचवलंय. त्यामध्ये नाथपंथ अतिशय श्रेष्ठ आणि महत्वाचा पंथ आहे. या भारत देशामध्ये सर्व भारताच्या कान्याकोपऱ्यामध्ये नाथांचे मंदिर आहे. अनेक भगवत भक्तांना त्यांच्या अनुभूती आहे, अनेक भगवत भक्तांना त्यांचे अनुभव येतात. आणि म्हणून असे भारतामध्ये अनेक असणारे स्थान, त्यापैकी मच्छिंद्रनाथ अर्थात चिंचोली, आणि तदनंतर आपला असणारा हा सुंदरश गोरक्षनाथ महाराजांचा गड. आणि म्हणून समस्त गावकरी मंडळी मच्छिंद्रनाथ चिंचोलीकर, त्याचप्रमाणे वाडी, भोनशी, डाळेगाव तालुका घनसावंगी, समस्त परिसरातील अनेक गावं आहेत. बरं, माझ्या काही पाठ नाहीत आणि पत्रिकेत सगळे लिहिलेले आहेत, आणि तुम्ही वाचून आणि ऐकून तुमच्याही पाठ झालेले आहेत म्हणून सांगायची गरज नाही आता. म्हणून समस्त परिसरातील भाविक जनता, तमाम जनता इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे. कशा करता? म्हणले महाराज तुम्हाला एवढं समजत नाही का? 12 पोत्याचा भांडारा आहे. म्हणजे एवढा समाज इथपर्यंत येऊन पोहोचला कशा करता? वाह, महाराजांनी उत्तर दिलं, प्रसादा करता. आता प्रसाद 2 प्रकारचा राहतो. एक प्रसाद खायचा आणि मोकळा व्हायचा राहतो, आणि एक प्रसाद ज्ञान स्वरूप असतो. तो प्रसाद झाल्यानंतर मनुष्याचं कल्याण होतं. विठ्ठल आलेले लोक दोन्ही प्रसादातले बरं, जे बाकीच्या प्रसादाला आले इकडं तिकडं हिंडते जाजोग या जोग द्यायला थारा लागला. पण जे ज्ञानरूपी प्रसाद घेण्याकरता आलेले आहेत ते मात्र नक्कीच मंडप मध्ये स्थिर झालेले आहेत. आणि ज्ञानरूपी प्रसाद केव्हा मिळतो? स्थिर झाल्यावर मिळतो का इकडं तिकडं हिंडल्यावर मिळतो? ज्ञानरूपी प्रसाद सांगणाराच्या पुढे बसून झोपा घेतल्यावर मिळतो का चांगला ऐकल्यावर मिळतो? पार्वतीची फजिती झाली. ते ज्ञान गुढगम्य पार्वतीला नाही मिळालं, मच्छिंद्राकडे दिशा. म्हणून ती ज्ञानाची परंपरा, अतिशय सुंदरशी परंपरा या भारतात असल्यामुळे आपण सगळेजण ज्ञान ग्रहण करता आलेले आहात. अतिशय सुंदरसा योग आहे. सगळे गावकरी परिसरातील भाविक भक्त मंडळी आहेत. फार मोठा भव्य दिव्य मंडप दिलेला आहे. महिला मंडळीने जवळजवळ मंडप भरलेला आहे. माणसाला जागाच नाही. नक्कीच कीर्तन झाल्यावर मला म्हणतील लोक, महाराज तुम्हाला काही समजत नाही, मंडपात जागाच नाही तर बसावा कुठं? उन्हात अनाथ मंडळी बसलेली आहेत. भगवंतावर श्रद्धा आहे, गोरक्षनाथावर श्रद्धा आहे. जे लोक कोणी गोरक्षनाथाची श्रद्धापूर्वक सेवा करतील त्यांना गोरक्षनाथ महाराजांचा आशीर्वाद नक्कीच मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि म्हणून जे जे कोणी या कार्यामध्ये मुळापासून आहेत, की ज्यांनी या संस्थांची जागा, जीर्णोद्धार, मंदिर बांधकाम, एका एका खानाची वर्गणी, अनेक पैलूने मंदिर आपलं सुशोभित झालेलं आहे आणि आज मंदिर कळसापर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. अशा मंगलमयी प्रसंगी भगवंताच्या चरणी सेवा करण्याचा सुयोग प्राप्त झालेला आहे. या परिसरातील सर्व भाविक भक्त तथा अखंड हरिनाम सप्ताह कमिटीच्या वतीने मिळालेला आमंत्रण, सेवेकरता उपस्थित केलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध संत जगद्गुरु श्री तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा. या अभंगातून श्रीकृष्ण परमात्मा गोपाळाशी संवाद करतात. श्रीकृष्ण परमात्मा गोपाळाला विचारतात, का रे पोराव तुमचं कसं काय चाललं? बरं आहे का? खाऊन पिऊन सुखी आहे का? पोरांनी सांगितलं, देवा तसं बरं म्हणायला काही हरकत नाही, पण एवढं काही बरं नाही. म्हणले काय भानगड आहे?
म्हणले आम्हाला आमचे आई वडील दही दूध तूप लोणी खायला देत नाहीत आणि त्यामुळं आमची जरा तारंबळ होती म्हणे. देवाने सांगितलं ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे गाऱ्हाणं केलं, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तुम्ही फक्त माझ्या मागे मागे या, मी तुम्हाला काही कमी पडू देणार. हा भंगाचाच अर्थ सांगतो. मी पहिल्या चरणात म्हणतो म्हणल्यावर मग उचलायचं. हा ठीक आहे, सरळ सरळ शब्दाचा अर्थ सांगतो अगोदर. हा भंग समजला का मग बाकीचा विस्तार समजत असतो. म्हणून सरळ सरळ सांगतो की गोपाळ म्हणायला लागले देवा आमची जरा तारंबळ आहे. देवाने सांगितलं माझ्या माग माग या, माझं ऐकत जा, मी तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. असे बरेच पुढारी पण म्हणतात बरं, या आलं तरी या रे लागे, तुम्ही माझ्या मागे मागे या, लाग धरून चला, सगळेजण या अवघे माझ्या मागे मागे, तुम्हाला मी पोटभर खाऊ घालतो, तुम्ही पुरे 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 म्हटल्या पाहिजे इतकं खाऊ घालतो. पण एक लक्षात घ्या, गडबड गोंधळ करू नका, हळुवारपणा आणा, शांतता घ्या जीवनामध्ये. मी सांगतो तेवढं ऐका. म्हणून हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाला बोलू नका, शांतता घ्या, वृत्ती शांत करा, तुम्हाला मी पोटभर खाऊ घालतो. संसाराच्या संगतीने तुमचं कधी पोट भरत नसतं, भरत नाही, भरणार नाही. म्हणून तो का म्हणे सांडा घाटे देणे नका भरो पोटे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तो वरे. असा या अभंगाचा शब्दशः अर्थ आहे. आता तुम्हाला अर्थ समजला, आता थोडं विस्ताराने चिंतन करू. विठ्ठल बोलणारे कोण आहेत? देव आहे. ऐकणारे कोण आहेत? गोपाळ आहे. देवानी बोलावं, गोपाळाने ऐकावं. देवानी बोलावं आणि आपण सगळ्यांनी सुद्धा नाही ऐकावं. देवाचं सगळ्यांनी ऐकावं. जे लोक देवाचं ऐकत असतात त्यांचं कल्याण होतं, जे देवाचं ऐकत नाही त्याचं वाटुळ होतं. बरं, पांडव होते, पांडवाने भगवान कृष्णाचा एकही शब्द वायाला जाऊ दिला नाही, त्यामुळे पांडवाचं कल्याण झालं. आणि दुर्योधनाने एकही शब्द ऐकला नाही, त्याच्यामुळं त्याचं दिवा लावायला कोणी राहिलं नाही. म्हणून द्वारकेचा राणा, म्हणून देवाचं ऐकावं. हा, टाळ्या वाजायचे नाही बरं, हे टाळ्या वाजायचे कीर्तन नाही. विठ्ठल टाळ्या वाजायच्या वाजायच्या, पण कवा वाजायच्या? विठ्ठल विठ्ठल चालू झालं. ब्रह्मानंदे विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे, वाजे टाळ टाळ्या टाळे, होय होळी विघ्नाची. देवाच्या भजनात टाळ्या वाजीत जाव्या, माणसा करता टाळ्या वाजीत जाऊ नये, मृदंगाच्या चक्रधारा करता टाळ्या वाजीत जाऊ नये, गायकाच्या प्रमाणाकरता टाळ्या वाजीत नाही. कारण त्याच्याकरता जर तुम्ही टाळ्या वाजल्या, बाहेर गेल्यावर पुन्हा म्हणतात महाराज हे काही जमलत नाही तुमचं प्रमाण जरा. म्हणून त्या टाळ्याला काही अर्थ नाही. टाळ्या देवा करता वाजवा, देव आपल्याला आशीर्वाद देईल, आपलं कल्याण होईल, आपले सगळे विघ्न निर्विघ्न होऊन जातील. म्हणून वाजे टाळ टाळ्या टाळे, होय होळी विघ्नाचे. पण कावा वाजल्यावर? कीर्तनात. वाजा एकदा विठ्ठल चला. एक जण म्हटला देवा महाराज तुम्ही सांगितलं बरं झालं, देवाचं आम्ही ऐकायला तयार आहे. पण देवाचं ऐकायला जरी तयार असले तरी देव आपल्याला बोलायला तयार नाही. तुम्ही मंदिरात गेले, दर्शन घेतलं, म्हणले देवा बोर घ्यायचा, घेऊ की नको? काही सांगन का देव? देव बोलत नाही आपल्याला. देव आपल्याला बोलत नाही का देव कोणालाच बोलत नाही? देव आपल्याला बोलत नाही, भक्ताला देव बोलतो. बरं, पुसता सांगेन
हितगुज मात बैसून एकांत सुख गोष्टी. आपल्याला देव बोलत नाही, मग काय करावं? पर्याय सांगतो तुम्हाला. आता देव जर बोलत नाही ना, तर देवाने बोललेलं शास्त्र आहे की नाही आपल्याकडं? श्रीमद भगवद्गीता आहे की नाही? ज्ञानेश्वरी आहे की नाही? मग ती ज्ञानेश्वरी वाचावी, गीता वाचावी, मग तेच देवाचं बोलणं समजून घेत जावं. म्हणजे देव बोलत नाही म्हणून शास्त्राचं ऐकावं. कोणी म्हणेल महाराज आम्ही शास्त्र वाचितो पण शास्त्र आम्हाला कळत नाही. शास्त्र जर कळत नाही तर आली की नाही अडचण? आता मग पर्याय सांगतो. आता ज्यांना देवही बोलतो, ज्यांना शास्त्रही कळतं, असं जगामध्ये कोण आहे? ज्यांना देवही बोलतो आणि ज्यांना शास्त्रही कळतं, असं जगात कोण आहे? फक्त संत. मग 3 नंबरला कोणाचं ऐकावं? संताचं ऐकावं. कारण संत जगाचं कल्याण करतात. काही काही म्हणतील महाराज आम्हाला अजून संत भेटलेच नाही. संत भेटतच नाहीत लवकर, बहु अवघड संताची भेटी आहे. मग संत जर भेटत नसतील तर कोणाचं ऐकावं? त्याच्या पुढे पर्याय सांगतो तुम्हाला, आपल्या आईचं ऐकावं. आपण सगळे जमलेलो आहोत, सगळ्यांनी कोणाचं ऐकावं? आपल्या आईचं ऐका. जे कोणी आईचं ऐकतील त्याचं कल्याण होईल, आईचा आशीर्वाद त्याला भेटेल. म्हणून आईचं ऐकणारी माणसं सुद्धा धन्य होतात, कृतकृत्य होतात. म्हणून आईचं ऐकावं. एखादा म्हणेल महाराज माझी आई वारली, कोणाचं ऐकावं? म्हणले मग बापाचं ऐकावं. आई नंतर बापाचा नंबर. म्हणले महाराज आता आई बाप वारली, आता कोणाचं ऐकावं? म्हणले आता बायकोचं ऐकावं. घर चालायचं असल्यावर कोणाचं ऐकावं? विचाराने एकमेकाच्या चालावं, बायकाचं ऐकत जावं. एकदा अशी गंमत झाली, एक राजा आणि प्रधान रस्त्याने चालले होते. राजाच्या डोक्यात प्रश्न आला. प्रधानाला म्हणे अरे प्रधानजी, आपल्या देशामध्ये बायकाचं ऐकणारे किती लोक असतील? प्रधान म्हटला 100%. राजा म्हणला तुला काही डोकं आहे की नाही? 10-5% तर निघतील ना न ऐकणारे. तर म्हणलं नाही नाही 100% बायकाचं ऐकणारे नक्कीच लोक आहेत. राजा म्हटला मला पटत नाही. प्रधान म्हटलं मी पटवून देतो. प्रधानजीने एक कार्यक्रम जाहीर केला. अतिशय सुंदरसा मोठा मंडप दिला. मंडप मध्ये मध्यंतरी असं बांबू बांधले. एका बाजूने लिहून ठेवलं, बातम्या दिल्या, लोकांना समजून सांगितलं, दौंड्या दिला. राजा प्रधान आज स्टेजवर येणार आहेत, मोठा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमाकरता सर्वांनी आवर्जून हजर व्हावं. जे माणसं बायकाचं ऐकत असतील त्यांनी एका बाजूला बसावं, जे ऐकत नसतील त्यांनी एका बाजूला बसावं. अशी जाहिरात होऊन गेली. लोक निघाले ऐकायला, भाषण ऐकायला निघाले. पण रस्त्याने विचार करायला लागले, खरे म्हणे तू ऐकतो का बायकोचं? तर म्हणलं ऐकाच लागत, पाणी तापलेलं असतं. बायको म्हणते आंघोळ करून घ्या, घ्यावच लागत. कीर्तनाला चाललो, बायको म्हणली थोडस खाऊन जा, गोळी घेऊन जा, ऐकावच लागत. बायको म्हणली आपण घनसावंगीला चाललो, हो बायको म्हणली पोराला औषध घेऊन या, आणावंच लागत. ऐकतच म्हणे आपण, ऐकल्याशिवाय काही घर चालणार? असा विचार करता करता सगळेच लोक एका बाजूने येऊन बसले. राजा प्रधानाला सभा मस्त भरलेली होती, पण एक माणूस मात्र दुसऱ्या बाजूने येऊन बसलेला दिसला. राजाने सांगितलं हे बघ प्रधानजी, 100% काम नाही झालं, एक का व्हायना निघाला का नाही? बायकोचं न ऐकणारा, प्रधानजीचं डोकं काम करीना. प्रधानजीने त्याला बोलून घेतलं. अरे बाबा म्हटले तू या बाजूनी का बसला? तर म्हटलं मी घरून निघलो तेव्हा आमच्या बायकोने सांगितलं लोक जिकून बसतील तिकून बसू नका. तुमच्या लक्षात आलं हे कोणाचं ऐकणार ठरलं? हे पण ऐकणारच ठरलं. प्रधानजींनी राजाला विचारलं की राजे महाराज तुमच्या डोक्यात हा प्रश्न आलाच कसा? राजाने सांगितलं एक दिवस आम्ही घरात बसलो होतो, राणीने विषय काढला होता म्हणून. विठाला विनोद सोडून द्या, विनोद अशी काही घेणं देणं नाही. आपल्या जीवनामध्ये ऐकायचं ठरलं तर कोणाचं ऐकावं? पहिला मुद्दा ध्यानात देणं तुमच्या, कोणाचं ऐकावं? देवाचं ऐकावं. या अभंगामध्ये देव सांगणारे आहेत, गोपाळ ऐकणारे आहेत. देवाने काय सांगितलं? अरे बाबा तुम्ही सगळेजण माझ्या मागे मागे या, अवघे, आणि येत असताना लाग धरून चला.
बरेचसे लोक परमार्थ करतात पण लाग धरीत नाही बरं. लाग म्हणजे धरसोड झाली नाही पाहिजे. आम्ही कीर्तनाला जातो, एखादा माणूस पुढे पेटी वाजायला बसतो, परिचय होतो, दुसऱ्या वेळेत गेल्यावर तो दिसतच नाही. विचारावं लागतं ते पेटी मास्तर कुठे गेले. लोकांनी सांगितलं महाराज त्यांनी वारकरी पंथ सोडला, आता दुसऱ्या पंथात गेले म्हणे. लोक सांगतात. पुन्हा दुसऱ्या वेळेस गेल्यावर विचारलं तो माणूस कुठे गेला, म्हणले महाराज त्यांनी हे बी सोडलं होतं आणि जिकडे गेलं तर ते बी सोडलं, आता तिसरीकडेच गेलं म्हणते. पुन्हा कीर्तनाला गेल्यावर पेटी वाजायलाच बसलं होतं आणि कीर्तन झाल्यावर त्याला विचारावं लागलं का हो तुम्ही पेटी वाजायला पुन्हा कीर्तनात आले. त्यांनी सांगितलं महाराज चौकून हिंडून आलो, कुठंच काही नाही, बरी म्हणे आपलं हेच बरं आहे म्हणे. लक्षात आलं तुमच्या? काय लक्षात आलं? परमार्थात प्रवेश केला पण लगन लागली नाही, लाग धरला नाही, साधना केली नाही, तत्परता ठेवली नाही आणि लगन न लागल्यामुळे परमार्थातला अनुभव येत नाही. म्हणून लगन लागली पाहिजे. मीराबाई सारखी लगन लागली पाहिजे. ऐशी लागी लगन मीरा हो गई मगन, असा लाग लागला पाहिजे आणि असा धागा दोरा परमार्थातला मिळाला की नक्कीच देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये भगवंताने दिलेला संदेश आहे, अरे तुम्ही सगळेजण मिळून माझ्या मागे मागे या, लाग धरून या, तुम्हाला काही कमी पडू देत नाही. अभंगाच्या मागे मागे